नमस्कार मंडळी, मी पल्लवीत होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण ठेल्यावर मिळायची तशी मटका कुल्फी घरच्या घरी तयार करूयात। एकदम सोप्या पद्धतीने तयार होते आणि टेक्स्चर बघा किती छान तयार झालेला आहे। अजिबात कुठलीही क्रीम न वापरता फक्त 3 साहित्यात आपण ही कुल्फी तयार केलेली आहे। आणि टेक्स्चर बघू शकता तुम्ही, रंगसुद्धा आणि खायलासुद्धा इतकी छान लागते ना। बाहेरनं अनहायजेनिक पद्धतीने तयार केलेली कुल्फी आणण्यापेक्षा तुम्ही अशी घरीच नक्की ट्राय करू शकता। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याच्यासाठी इथे मी स्टीलची जाडबुडाची पसरट कढई घेतलेली आहे। कढई आधी पाण्याने ओली करून घ्यायची आणि नंतरच दूध घालून घ्यायचं, म्हणजे दूध तळाशी लागत नाही। स्टीलचं भांडं वापरत आहात तर ही काळजी नक्की घ्यायची। आता इथे आपण अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही गाईचं दूधसुद्धा घेऊ शकता, पण फुल क्रीम दूध वापरल्याने आपली कुल्फी छान दाणेदार तयार होते। असं काही नाही की तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता, फक्त 1-2 कुल्फी कमी तयार होते। आता इथे मी 5-6 केशरच्या काड्या घातलेल्या आहे, जे की ऐच्छिक आहे। फक्त रंग खूप छान येतो त्याच्यामुळे मी घातलेला आहे आणि सुगंधसुद्धा छान येतो। केशर घातल्यानंतर दूध आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण गॅस मध्यम असा ठेवायचा आहे आणि दूध थोडं आटून घ्यायचं। बऱ्यापैकी दूध आपल्याला आटून घ्यायचं। जर तुम्ही इथेच थांबणार असाल गॅसजवळ तर गॅस मोठा करू शकता, म्हणजे पटकन दूध आपलं आटतं आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही। आता मी इथे थोडं मंद गॅस करते आणि आपण पुढची तयारी करून घेऊया। इथे मिक्सरचं भांडं घेतलंय। 10-12 काजू, बदाम, 2 चमचा साखर आणि 1 वेलची घालायची। साखर जास्त वापरायची नाही, कारण आपण दूध आटून घेणार आहोत आणि आटल्यानंतर दूध छान गोडसर तयार होतो। छान अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची। तोपर्यंत बघा आपला दूधसुद्धा छान उकळलेलं आहे आणि थोडंसं दूध कमीसुद्धा झालेलं आहे। आता आपण गॅसजवळ थांबतोय, त्याच्यामुळे गॅस मोठा करायचा आणि दूध आपल्याला आटून घ्यायचं। मोठा गॅस केला की दूध पटकन आटला जातो, जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही। साधारण 10 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही आपलं दूध बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि केशर घातल्यामुळे रंगसुद्धा बघा किती छान आलेला आहे। आता तयार केलेली काजू बदामची पावडर, त्याच्यानंतर 1 चमचा मी मिल्क पावडर घातलेला आहे आणि थोडं दूध घालून मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घातलं तर गाठी गुठळ्या होत नाही आणि आपलं मिश्रण छान एकसंध तयार होतो। बघा जे काही साय कडेला तयार झालेली आहे ती दुधातच मोडून घ्यायची, म्हणजे कुल्फी छान रवाळ तयार होते। छान असं आपल्याला एकसारखं चम्मचने मिक्स करत राहायचं, म्हणजे एकसारखं दूध आपला तयार होतो आणि मिश्रणसुद्धा छान रवाळ तयार होतो। आता बघा सगळी पावडर घातल्यानंतर थोडा दूध आपलं घट्ट झालेलं आहे। थोडं मी गॅसचा फ्लेम वाढवलेला आहे, म्हणजे पटकन असं मिक्स होतं आणि घट्टसर तयार होतो। साधारण पावडर घातल्यानंतर 5 ते 10 मिनिटात आपला दूध छान घट्टसर तयार होतो। बघा छान असं 5 ते 10 मिनिटात दुधाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि थोडा घट्टसरसुद्धा झालेला आहे। बघा इतपत आपल्याला टेक्स्चर हवं आहे, कारण गार झाल्यानंतर बऱ्यापैकी आपलं मिश्रण घट्ट होते। आता तयार झालेलं मिश्रण आपण पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती गार करून घ्यायचं आहे। साधारण 1 तास लागतं गार व्हायला। बघा मस्त असं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे। तयार झालेलं मिश्रण भरण्यासाठी इथे मी आईस्क्रीमचे डबे घेतलेले आहे। तुम्ही घरात असलेला पाण्याचा ग्लास, डब्बा किंवा कुल्फीचे मोल्डसुद्धा वापरू शकता, कारण कुठल्याही डब्यात किंवा कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घेतलं तर कुल्फीची टेस्ट तशीच राहणार आहे। त्याच्यामुळे पाहिजे त्या डब्यात तुम्ही भरून घेऊ शकता। छान असं भरून घेतलेलं आहे। आता आपण एअरटाईट कंटेनर घेतलेले आहे, याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला आईस क्रिस्टल अजिबात जमणार नाही। हवं असल्यास तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल किंवा प्लास्टिकची बॅगसुद्धा याच्यात लावून घेऊ शकता। छान असं साधारण 8 ते 10 तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आणि बघा साधारण 8 तासानंतर आपली कुल्फी किती छान सेट झालेली आहे। इथे माझ्याकडे छोटा ग्लास होता, त्याच्यातसुद्धा मी थोडं राहिलेलं मिश्रण भरून घेतलेलं होतं। तुमच्याकडे असे छोटे ग्लास असेल तर तुम्ही भरून घेऊ शकता। आता तयार झालेली कुल्फी आपल्याला साध्या पाण्यात साधारण 30 ते 40 सेकंदासाठी ठेवायची आहे, म्हणजे छान अशी कुल्फी डिमोल्ड होती आपली। आपलं ग्लास जे होतं ते सुद्धा आपण 40 सेकंदासाठी छान असं पाण्यात फिरून घेतलेलं आहे, म्हणजे कुल्फी छान अशी डिमोल्ड होते, अजिबात तुटत नाही। कुल्फी छान दिसण्यासाठी इथे मी कुल्फीचे स्किवर घेतलेले आहे, हे सुद्धा चांगले रोवून घ्यायचे आहे। एका याच्यात आपली 4 कुल्फी तयार होते। आपण मध्येतून काप करून घेणार आहोत। बघा
अतिशय सोप्या पद्धतीने आपली कुल्फी डिमोल्ड झालेली आहे। बघा टेक्स्चर बघू शकता तुम्ही, किती क्रीमी आलेली आहे। आता तुम्हाला कुल्फी कापून दाखवते। कापण्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्या कुल्फीचा टेक्स्चर किती छान आलेला आहे। छान अशा एका कपमध्ये आपण 4 कुल्फी तयार करून घेऊ शकतो। बघा छान अशी कुल्फी तयार झालेली आहे। तयार झालेली कुल्फी तुम्ही काजू बदाम घालून खाऊ शकता। आणि अजून छान दिसण्यासाठी इथे मी सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे, म्हणजे कुल्फी दिसायला सुद्धा छान दिसते। तर आहे की नाही एकदम साधी आणि सोपी पद्धत। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने घरी नक्की अशी कुल्फी ट्राय करून बघा। सोप्या पद्धतीने तुम्ही आईस्क्रीमसुद्धा सेम तयार करू शकता। मुलांना बाहेरचे अनहायजेनिक पद्धतीने किंवा केमिकल वापरून तयार केलेले कुल्फी आईस्क्रीम देण्यापेक्षा घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा। पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।